भारतीय संविधानासंदर्भात आपला पहिला मुद्दा आहे की भारतीय घटना पार्श्वभूमी. तर भारतीय घटनेची पार्श्वभूमी चेक करताना आपल्याला 1922 या सालात जावे लागेल. महात्मा गांधीजी यांनी स्पष्ट केलेलं 1922 साली की भारतीय घटना हे भारतीय लोकच तयार करतील. त्यानंतर दुसरा आपल्याला येणारा प्रश्न, संविधान सभेची प्रथम मागणी कोणी केली? तर संविधान सभेची प्रथम मागणी 1934 साली मानवेंद्रनाथ रॉय किंवा आपल्याला विचारलं जातं की एम एन रॉय यांनी केली. संविधान सभेची प्रथम मागणी कोणी केली आणि कोणत्या वर्षी केली? तर संविधान सभेची प्रथम मागणी 1934 साली एम एन रॉय यांनी केली, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन संदर्भात आपल्याला 2 ते 3 प्रश्न येतात की कॅबिनेट मिशन कोणत्या वर्षी नेमण्यात आलं? तर कॅबिनेट मिशन 1946 साली नेमण्यात आलं. दुसरा आपल्याला मुद्दा येईल की कॅबिनेट मिशन मध्ये एकूण किती सदस्य होते? तर कॅबिनेट मिशन मध्ये एकूण 3 सदस्य होते. तिसरा प्रश्न येतो की कॅबिनेट मिशन मध्ये जे 3 सदस्य होते त्यांची नावं स्पष्ट करा. तर त्यांची नावं आहेत, पहिले म्हणजे पॅट्रिक लॉरेन्स, दुसरे अलेक्झांडर आणि तिसरे क्रिप्स. तर नेहमी 3 नावं लक्षात ठेवा मित्रांनो, कारण खूप वेळा परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला विचारलं जातं की कॅबिनेट मिशन मध्ये खालीलपैकी कोणता सदस्य नव्हता. त्यासाठी तुम्हाला कॅबिनेट मिशनची तिन्ही सदस्यांची नाव माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यांची नाव आहेत पॅट्रिक लॉरेन्स, अलेक्झांडर व क्रिप्स. आता कॅबिनेट मिशन मध्ये एकूण 3 सदस्य होते म्हणून कॅबिनेट मिशनला त्रिमंत्री समिती असं सुद्धा म्हटलं जातं. त्रिमंत्री समिती असं सुद्धा म्हटलं जातं. ह्याच्या बाहेरचा मित्रांनो कॅबिनेट मिशन संदर्भात एकही प्रश्न आजपर्यंत आपल्याला दिसणार नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे आपला भारतीय घटना समिती सदस्य. तर 1946 साली संविधान सभेची निवडणूक पार पडली आणि त्यात 1946 साली एकूण 389 सदस्य नेमण्यात आले. हे कधीचे आहेत? ते 1946 साली. कारण 1947 ला ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी पाकिस्तानमध्ये बऱ्याचसा भारताचा भूभाग गेल्यामुळे 389 सदस्यापैकी सदस्य संख्या कमी होऊन ती फक्त 299 राहिली. तर प्रथम आपल्याला चेक करायला लागेल की जे 1946 साली 389 सदस्य नेमण्यात आले तर त्यांची विभागणी आपल्याला विचारली जाते. तर पहिल्यांदा आपल्याला बघायला लागेल तर 389 सदस्यामध्ये सर्वप्रथम ब्रिटिश प्रांतातून किती सदस्य निवडले? तर ब्रिटिश प्रांतामधून त्यावेळी सदस्य निवडण्यात आले टोटल 296. त्यापैकी ब्रिटिश गव्हर्नर प्रांतमधून 292 सदस्य नेमण्यात आले आणि कमिशनर प्रांतमधून 4 सदस्य नेमण्यात आलेले, असे टोटल 92. व संस्थानिकामधून जे भारतात त्या काळी संस्थानिक शिल्लक होते त्या संस्थानिकांकडून भारतीय घटनेवर 93 सदस्य नेमण्यात आले. असे टोटल 296 व 93 मिळून 389 सदस्य 1946 साली भारतीय संविधानावर नेमण्यात आलेले. आता 389 पैकी आपल्याला त्याच्या पुढे जाऊन आपल्याला प्रश्न येतो की 1946 साली काँग्रेसचे सदस्य घटना समितीवर किती नेमून गेलेले? तर काँग्रेसचे सदस्य घटना समितीवर 208 सदस्य नेमून गेलेले. नंतर आपल्याला विचारलं जातं मुस्लिम लीगचे सदस्य किती नेमून गेलेले? तर मुस्लिम लीगचे टोटल सदस्य 73 सदस्य नेमून गेलेले. त्यानंतर आपल्याला प्रश्न येतो अपक्ष किती निवडून गेलेले? तर अपक्ष 8 सदस्य निवडून गेलेले. आणि त्यानंतर आपल्याला विचारलं जातं की महिला संविधान सभेवर किती नेमलेल्या? तर महिला संविधान सभेवर 15 नेमलेल्या. नंतर जर पाहिला आपण तर 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर 389 सदस्यांचे फक्त 299 सदस्य हे संविधान सभेचे शिल्लक राहिलेले. ठीक आहे मित्रांनो, ही आपली सुरुवातीची पार्श्वभूमी आहे. हे चॅनल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपलं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओ.